उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी राहणार की जाणार या चर्चेमुळे उत्तर प्रदेशातील महत्त्वाच्या पोटनिवडणुकीकडे कोणाचंही लक्ष नाहीये। उत्तर प्रदेशमध्ये पुढील काही दिवसात विधानसभेच्या 10 जागांवर पोटनिवडणुका पार पडणार आहेत। या पोटनिवडणुकांची तारीख निवडणूक आयोगाने अजून जाहीर केली नसली तरी त्या आगामी काही दिवसात होतील हे निश्चित आहे। या पोटनिवडणुकांसाठी भाजप, समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने आपली कंबर कसली आहे। विशेषतः भाजपची या 10 जागांवर प्रतिष्ठा पणाला लागली आहे। याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीत भाजपची झालेली खराब कामगिरी। या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजप विधानसभेच्या या 10 जागांवर जोरदार तयारी करत असल्याचं बोललं जातंय। पण विधानसभेच्या या 10 जागांवर खरा कस लागणार आहे तो उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा। उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेतील खराब कामगिरीनंतर योगींच्या मुख्यमंत्री पदावर टांगती तलवार असल्याचं बोललं जातंय। ही टांगती तलवार दूर करायची असेल तर योगींना विधानसभेच्या 10 जागांवर स्वतःला सिद्ध करावं लागणार असल्याचं म्हटलं जातंय। पोटनिवडणूक होणाऱ्या 10 जागांपैकी 9 जागा इथले आमदार खासदार झाल्यामुळे रिक्त झाल्यात, तर एक जागा ही आमदाराला अपात्र केल्यामुळे रिक्त झाली आहे। 2022च्या उत्तर प्रदेश निवडणुकीत या 10 जागांपैकी 5 जागा या सपाने, 3 जागा भाजपने, तर प्रत्येकी 1 जागा निषाद पार्टी आणि राष्ट्रीय लोकतंत्र दल किंवा RLD ने जिंकली होती। आता हे दोन्ही पक्ष NDAचे घटक पक्ष आहेत। पण पोटनिवडणूक होणाऱ्या 10 विधानसभेच्या जागा कोणत्या आहेत, इथली जातीय समीकरणं कशी आहेत आणि इथं योगींची प्रतिष्ठा कशी पणाला लागली आहे पाहूयात या व्हिडिओत। नमस्कार, मी प्रेरणा आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। तर योगींची प्रतिष्ठा पणाला लागलेली पहिली जागा आहे करहल विधानसभा। मैनपुरी जिल्ह्यातील करहल विधानसभेतून 2022 साली सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव निवडून आले होते। पण या लोकसभा निवडणुकीत कनौज लोकसभेतून अखिलेश यादव खासदार झाल्यामुळे करहल विधानसभेची जागा रिक्त झाली आहे। मैनपुरी जिल्हा सपाचा गड मानला जातो। सपाचे माजी अध्यक्ष मुलायम सिंग यादव इथून खासदार होते, त्यामुळे सपाच्या बालेकिल्ल्यात सपाला पराभूत करण्याची नामी संधी योगींकडे असल्याचं बोललं जातंय। करहल विधानसभेतून सपातर्फे अखिलेश यादव यांच्या कुटुंबातील तेज प्रताप सिंग यादव तयारी करत असल्याचं म्हटलं जातंय। तर भाजप इथून शिवम चौहान यांना उतरवणार असल्याचं म्हटलं जातंय। पण भाजप पुढे या विधानसभेत तगडं आव्हान असणार आहे यादव आणि मुस्लिम समीकरणाचं। कारण 1993 पासून या समीकरणाच्या जोरावरच इथून समाजवादी पक्ष जिंकत आलाय। आता योगी इथून आपला डाव कसा साधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। योगी आदित्यनाथ यांचा कस लागलेली दुसरी जागा आहे मिल्कीपूर विधानसभा। अयोध्या जिल्ह्यात असणाऱ्या मिल्कीपूर विधानसभेतून 2022 साली सपाचे अवधेश प्रसाद निवडून आले होते। या लोकसभा निवडणुकीत अवधेश प्रसाद फैजाबादचे खासदार झालेत, त्यामुळे मिल्कीपूर विधानसभेची जागा रिक्त झाली आहे। सपा मिल्कीपूर विधानसभेतून अवधेश प्रसाद यांचा मुलगा अजित प्रसादांना उतरवणार असल्याचं बोललं जातंय। तर योगी इथून मिल्कीपूरचे माजी आमदार गोरखनाथ यांना तिकीट देणार असल्याचं बोललं जातंय। पण इथून योगींपुढे आव्हान असेल ते यादव, पाशी किंवा दलित आणि मुस्लिम या त्रिकोणी जातीय समीकरणांचं। लोकसभेला याच समीकरणाचा भाजपला फटका बसला होता। यावेळी देखील पुन्हा एकदा भाजप पुढे हेच आव्हान असणार आहे। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा कस लागलेली तिसरी जागा आहे कटेहरी विधानसभा। आंबेडकर नगर जिल्ह्यातल्या कटेहरी विधानसभेतून 2022 साली सपाचे लालजी वर्मा निवडून आले होते। या लोकसभा निवडणुकीत लालजी वर्मा आंबेडकर नगर लोकसभेचे खासदार झालेत, त्यामुळे कटेहरी विधानसभेची जागा रिक्त झाली आहे। सपा इथून लालजी वर्मांची मुलगी छाया वर्मा किंवा एखाद्या ब्राह्मण समाजातील उमेदवाराला उमेदवारी देऊ शकते। तर भाजप धर्मराज निषाद किंवा अवधेश द्विवेदी यांना उमेदवारी देण्याच्या विचारात असल्याचं सांगितलं जातंय। कटेहरी विधानसभेत ब्राह्मण आणि दलित समीकरण यशस्वी होतं असं म्हटलं जातं, त्यामुळे इथं बहुजन समाज पक्षाची मतं सुद्धा प्रभावी ठरतात। योगींपुढे इथं दलित आणि ब्राह्मण मतांची मोठ बांधण्याचं आव्हान असेल। मुरादाबाद जिल्ह्यातली कुंदरकी विधानसभा योगींचा कस पाहणारी चौथी जागा असेल। 2022 साली कुंदरकी विधानसभेतून सपाचे जिया उर रहमान बर्क निवडून आले होते। या लोकसभा निवडणुकीत जिया उर रहमान संभळ लोकसभा मतदारसंघातून खासदार झाल्यामुळे कुंदरकी विधानसभेची जागा रिक्त झाली आहे। कुंदरकी विधानसभा मुस्लिम बहुल आहे, त्यामुळे अखिलेश यादव सपाकडून इथे पुन्हा एकदा मुस्लिम चेहऱ्याला संधी देऊ शकतात असं बोललं जातंय। भाजप सुद्धा इथून मुस्लिम चेहऱ्याला संधी देऊ शकतं अशा सध्या चर्चा चालू आहेत। पण मुस्लिम मतं भाजपकडे वळवण्याचं आव्हान योगींपुढे असणार आहे। कानपूर नगर जिल्ह्यातील सिसामऊ विधानसभा ही योगींसाठी महत्त्वाची असणारी 5वी जागा।
2022च्या विधानसभा निवडणुकीत इथून सपाचे हाजी इरफान सोलंकी निवडून आले होते, पण यांच्या विरोधात एका प्रकरणात गुन्हा सिद्ध झाल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आलंय. त्यामुळे सिसामऊ विधानसभा रिक्त झाली आहे. सपा इथून हाजी इरफान यांची पत्नी नसीम सोलंकी यांना उतरवणार असल्याचं म्हटलं जातंय. सिसामऊ विधानसभा सुद्धा मुस्लिम बहुल आहे, त्यामुळे योगी इथून कोणाला उतरवणार याविषयी सध्या तरी प्रश्न आहे. पण इथंही योगींपुढे मुस्लिम मतदारांना भाजप सोबत जोडण्याचं आव्हान असणार आहे. योगींपुढे आव्हान असणारी 6वी जागा म्हणजे गाझियाबाद विधानसभा. 2022 साली गाझियाबाद विधानसभेतून भाजपचे अतुल गर्ग निवडून आले होते. या लोकसभा निवडणुकीत अतुल गर्ग गाझियाबाद लोकसभेतून निवडून आलेत, त्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. भाजपकडून रिक्त झालेल्या गाझियाबाद विधानसभेत अनेक नावांच्या चर्चा होत आहेत. तर सपा ही जागा काँग्रेसला सोडू शकते असं म्हटलं जात आहे. सपा आणि काँग्रेस या जागेवर जाट आणि दलित मतांची जुळवाजुळव करत असल्याचं बोललं जात आहे. लोकसभा निवडणुकीत गाझियाबाद लोकसभेत भाजपाचा विजय झाला असला तरी सध्या योगींविरोधात असणारं उत्तर प्रदेशमधलं वातावरण आणि भाजपाचं नाराज असलेलं संघटन याचा सामना योगींना करावा लागणार आहे. प्रयागराज जिल्ह्यातील फुलपूर विधानसभा जिंकण्याचं आव्हान योगींपुढे असणार आहे. 2022च्या विधानसभा निवडणुकीत इथून भाजपचे प्रवीण पटेल निवडून आले होते. या लोकसभा निवडणुकीत प्रवीण पटेल फुलपूर लोकसभेतून निवडून आलेत, त्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. भाजपकडून फुलपूर विधानसभेसाठी विक्रमजीत सिंग मौर्य, दीपक पटेल यांची नावं चर्चेत आहेत. तर सपा इथून राजेंद्र पटेल, धर्मराज पटेल यांना मैदानात उतरवू शकते असं बोललं जात आहे. मौर्य आणि निषाद या ओबीसी समाजाचा प्रभाव असणारी फुलपूर विधानसभा योगींसाठी आव्हानात्मक असण्याचं कारण म्हणजे केशवप्रसाद मौर्य. जर योगी केशवप्रसाद मौर्य यांना बाजूला सारत असल्याचा मेसेज मौर्य समाजात गेला तर इथं भाजपला फटका बसू शकतो. योगींसाठी आव्हानात्मक असणारी 8वी जागा म्हणजे मिरपूर विधानसभा. मुझफ्फरनगर जिल्ह्यातील मिरपूर विधानसभेत 2022 साली राष्ट्रीय लोक दलाचे चंदन चौहान विजयी झाले होते. चंदन चौहान लोकसभा निवडणुकीत बिजनौर मधून निवडून आलेत, त्यामुळे मिरपूरची जागा रिक्त झाली आहे. एनडीए आघाडीत ही जागा आरएलडीला सुटणार असल्याचं बोललं जात आहे. आरएलडीचे चौधरी विजेंद्र सिंग इथून पोटनिवडणुकीची तयारी करतायत. तर सपातर्फे मुस्लिम किंवा जाट समाजातून येणारा उमेदवार दिला जाईल असं बोललं जात आहे. इथं योगींपुढे जाट आणि मुस्लिम मतांचं आव्हान असणार आहे, कारण कावड यात्रेच्या संदर्भात योगींनी काढलेल्या आदेशावर आरएलडीचे प्रमुख जयंत चौधरींनी असहमती दर्शवली होती. आरएलडीकडे जाट समाजाची ताकद असली तरी मुस्लिम मतदार एक कट्टा सपाकडे किंवा इंडिया आघाडीकडे शिफ्ट झाले तर आरएलडी आणि पर्यायाने भाजपसाठी ही जागा कठीण असणार आहे. मिर्झापूर जिल्ह्यातली मजवान विधानसभा योगींसाठी चॅलेंजिंग असणारी 9वी जागा आहे. 2022 साली मधवान विधानसभेतून निषाद पार्टीचे डॉक्टर विनोद कुमार बिंद विजयी झाले होते. या लोकसभा निवडणुकीत डॉक्टर विनोद कुमार बिंद भाजपच्या तिकिटावर भदोई लोकसभेतून निवडून आलेत, त्यामुळे मजवान विधानसभा रिक्त झाली आहे. एनडीए कडून ही जागा निषाद पार्टीला सुटणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. निषाद पार्टीचे संजय निषाद ही विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत, तर सपा इथून ब्राह्मण किंवा निषाद समाजातल्या व्यक्तीला उमेदवारी देईल असं बोललं जात आहे. योगींपुढे इथं निषाद समुदायाचं आव्हान असणार आहे. संजय निषाद योगींच्या मंत्रिमंडळात असून त्यांच्या विरोधात काम करत असल्याच्या चर्चा होत आहेत. यामुळे योगींना इथं सुद्धा जिंकण्याचं आव्हान असेल. योगींचं भविष्य ठरवणारी 10वी आणि शेवटची जागा म्हणजे अलीगड जिल्ह्यातली खैर विधानसभा. 2022 साली खैर विधानसभेतून भाजपचे अनुप प्रधान वाल्मिकी निवडून आले होते. या लोकसभा निवडणुकीत अनुप प्रधान वाल्मिकी हाथरस मधून खासदार झालेत, त्यामुळे खैर विधानसभेची जागा आता रिक्त झाली आहे. भाजप आणि सपा या दोन्ही पक्षांकडून इथून कोण उतरणार याचं नाव अजून निश्चित न झाल्याचं कळतंय. अलीगडमध्ये वाल्मिकी, मुस्लिम आणि दलित समुदाय मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे खैर विधानसभेतून कोण निवडून येणार याचं भविष्य दलित आणि मुस्लिम ठरवतील. यात योगी आता उमेदवार निवडण्यासाठी कोणता फॉर्म्युला ठेवतील यावर बरीच गणितं अवलंबून आहेत. तर या होत्या विधानसभेच्या 10 जागा जिथं पोटनिवडणुका होणार आहेत. योगी आदित्यनाथ यांची राजकीय दिशा याच 10 जागा ठरवतील असं बोललं जातंय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? या 10 विधानसभेच्या जागांवर कोण विजयी होईल? तुमचं मत कमेंट करून सांगा आणि बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.